मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 53. मैं तैनू समझावा की ना तेरे बिना लगता जी. मेघाने पाठवलेला सिरीन रिसॉर्ट्सच्या प्रेझेंटेशनचा मेल पाहून राजीवच्या कपाळावर आठ्या पडल्याच. मेघा, व्हेरी गुड. हे पण काम स्वतःच सुरू केलं. नक्कीच प्रकाश सरांनी सांगितलं असणार, पण मला एक कॉलही केला नाही. राजीव, मेघाने सकाळी कॉल केलेला. हो मग, मी पण 2दा केलेला. मेसेज पण केला मी, आणि यावेळी त्यांनी उत्तर दिले, नथिंग, माझ्या स्टाईलमध्ये. राजीव, अजून काय लिहिणार मेघा? तुझ्या स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्नाचे स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर. एनिथिंग अर्जंट? नथिंग. मग मेघा, तुम्हाला अजून काही मला विचारायचे नाही का? आता माझी काळजी नाही का? तुम्हाला माझा आवाज ऐकायचा नाही का? मे बी मेघाला माझी आठवण येत नाही. आय थिंक आय एम एन इडियट वेटिंग फॉर हर कॉल. मोबाईल चार्जिंगला ठेवून मेघा लँडलाईनवरून जियाशी गप्पा मारत होती. नुकतेच जेवून झालेले अन आर्या आत रूममध्ये जाऊन बसलेली. आंटी, सॅटरडेचा प्लॅन नक्की ना? तिचा काळजीयुक्त स्वर. हो नक्की. का ग? डॅड हो म्हणेल का? अजूनच केविलवाणा. तू विचारलंस ना, मग झालं तर. मीही बोलते त्यांच्याशी. हो, मी तर सांगितलं आत्ताच थोड्या वेळापूर्वी. ही सेड लेट मी थिंक. नो प्रॉब्लेम. अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे. जर ते नाही म्हणाले तर मी विचारेन. डोंट वरी. येस, तो तुझं नक्की ऐकेल. प्लीज, तूच त्याला कन्व्हिन्स करू शकते. आवाजात उत्साह आणि आनंद डोकावत होता. हो, बघूया, बोलूया आपण. तिला समजावून फोन खाली ठेवला. किती खात्री आहे जियाला की मी कन्व्हिन्स करणार तिच्या डॅडला, चिडक्या कांद्याला, जो कांदा माझ्याशी बोलतच नाहीये. त्याला या शनिवारच्या प्लॅनमध्ये सामील करून घ्यायचं आहे. करू का आत्ता फोन? करूया, आपल्यालाच गरज आहे. रागाने फुलला असेल कांदा. बेडरूममध्ये येता क्षणी आर्याचे शब्द कानी पडले. ओके अंकल, मग सॅटरडे डन? ओके, गुड नाईट. मेघाला काही समजेपर्यंत आर्याने राजीव अंकलशी बोलून फोन खाली ठेवलेला. आर्या, अंकलचा फोन कधी आला? तू जेव्हा जियाशी बोलत होती तेव्हाच. मी अंकलना सगळे नीट समजावले. ही सेड ओके, सॅटरडे प्लॅन इज ऑन. अजून काय म्हणाले अंकल? ते म्हणाले की हां, ते आपल्या सगळ्यांना खूप मिस करत आहेत. सगळ्यांना मिस करत आहेत म्हणजे काय? हां, जिया आणि आर्याला. माझ्याशी तर राखून ठेवलेला राग आहे. त्या रागापायी आठवण काढत असतील. पण आश्चर्यच आहे. मला वाटलं माझ्याशी बोलतील, प्रश्न असतील त्यांना बरेच, पण काहीच नाही. आज पण आर्याशी बोलून फोन ठेवला. बहुतेक आता हेच रुटीन मान्य करायचे का, की मी जियाशी बोलणार आणि राजीव आर्याशी? गुरुवार सकाळी 11 वाजता सुप्रीम टेक्नॉलॉजीजचे हेड मिस्टर मणी यांच्या केबिनमध्ये ती बसलेली. टेक्नोसिसचे सर्वच एम्प्लॉईज सुप्रीममध्ये सामावले जातील हे ठरल्यानंतर सुप्रीमच्या नवीन कोणत्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांना सामावून घेता येईल, किंवा जर आपल्याकडे वाढीव मनुष्यबळ उपलब्ध आहे तर सुप्रीमचेच काही मागे पडलेले किंवा काही कारणांनी स्थगित केलेले प्रोजेक्ट्स नव्याने सुरू करता येतील आणि तिथे या टेक्नोसिसच्या कर्मचाऱ्यांना काम देता येईल. या संबंधात डिस्कशन सुरू होतेच की मणी सरांच्या डेस्कवरील फोन वाजला. फोन उचलता क्षणी, हॅलो राजीव, गुड आफ्टरनून, हाऊ आर यू असे ऐकले अन मेघा स्तब्ध झाली. त्यानंतर साधारण 10 मिनिटे मणी सरांचे अन राजीवची फोनवरील चर्चा ऐकतच ती समोर बसलेली, निराश अन उदास. राजीव, सगळ्या सुप्रीम ऑफिसमध्ये हर एक डिपार्टमेंट हेडना तुम्ही फोन करा, फक्त मला करू नका. सकाळी लिफ्टमध्ये त्या HR डिपार्टमेंटच्या होपलेस मुलीही भेटलेल्या.
HR डिपार्टमेंटशीही राजीवजींचा कॉन्फरन्स कॉल झाला. पुन्हा तीच हाय क्या लग रहे थे राजीव सर ऐकले आणि रागच उफाळून आला. सुनावले तिला चांगले, कामात लक्ष द्या असे बजावले, तर माझ्याकडे ही कोण आगाऊ असे बघत ती निघून गेली. नंतर प्रकाश सर भेटले. ते पण म्हणाले आत्ताच राजीवचा फोन आलेला. शांघायमधील अंगाग स्टील कॉर्पोरेशनला पण आज तो भेट देणार आहेत. तुमच्याबद्दल हे सर्व मला इतरांकडूनच कळत आहेत. तुम्ही नका करू फोन, माझा काय संबंध ना. मी कोण, एक प्रोजेक्ट लीडर, करते माझं काम. मी काय कोणी खूप इम्पॉर्टंट व्यक्ती तर नाही ना की तुम्ही मला फोन करावा. येस, वी आर डिस्कसिंग दॅट ओनली. मिस जोशी इज हिअर. आम्ही आज हे फायनल करतो. मणी सरांनी तिचे नाव घेताच आशा पल्लवित झाल्या. आता नक्की राजीव सांगतील की मिस जोशींना फोन द्या. पण कसले काय. ओके, सी यू सून राजीव असे म्हणत मणी सरांनी फोन ठेवला आणि हिचा हिरमोड. जाऊ दे, नाही बोलायचे तर नका बोलू, मीही फोन करणार नाही, बसा वाट बघत. संध्याकाळचे 6 झालेले. टीम आज वेळेवरच घरी गेलेली आणि मेघा काम संपवून निघायच्या तयारीत. श्वेताचा अचानक आलेला मेसेज, 10 मिनिटांनी कॉन्फरन्स कॉल करूया. मेघाचा आनंद गगनात मावेना. राजीव सोबत श्वेताही मैवून डीलसाठी शांघायला गेली आहे आणि या कॉलमुळे कदाचित राजीवशी बोलता येईल या आनंदातच. उगाच केसावर हात फिरवला. साडी व्यवस्थित आहे ना ते पाहिले. संध्याकाळ झालेली आणि दिवसभराच्या अगणित मीटिंग्सने चेहऱ्यावर थकव्याचा मुलामा चढलेला. तरीही त्याच्यासाठी आनंदी आणि उत्साही दिसण्याचा प्रयत्न. डोळे गच्च मिटत दीर्घ श्वास घेत कॉल सुरू. हॅलो मेघा. श्वेताचा अतिउत्साही आवाज. हाय. लॅपटॉप स्क्रीनवर फक्त श्वेताच दिसली अन हाय म्हणण्यातील उत्साह मावळला. अन नंतर श्वेताची अखंड बडबड. एंगेजमेंटचं टेन्शन, सगळं कसं मॅनेज होणार, फार कमी दिवस आहेत, मी 1 वीक आधीच येऊ शकते, हे आणि असे बरेच काही ती सांगत होती. अन मेघाची नजर तिच्या पाठीमागे दिसणाऱ्या ऑफिस केबिनमध्ये भिरभिरत होती. राजीव कुठे आहेत? ते का नाही आले कॉलमध्ये? त्याला एक नजर पाहता यावे इतकुशीच इच्छा, पण ऑफिस रिकामेच. मेघा, लक्ष कुठे आहे? अगं तुझ्याकडेच. बोल ना, काय झालं? माझ्याकडे? सांग मग, माझ्या एंगेजमेंटच्या साडीचा कलर कुठला आहे? साडीचा कलर रेड. श्वेताची नकारार्थी मान. मग ग्रीन और ब्लू? मेघाचा अजून एक चुकीचा अंदाज. काय सांगू हिला, माझे लक्ष नव्हते. साडीचा कलर. मेघा, मी लेहेंगा घालणार म्हणाले, तुझं लक्षच नाहीये. काय मॅडम, किसके ख्यालो में? छे ग, काहीतरीच तुझं. ते थोडं कामाचं टेन्शन, बस, बाकी काही नाही. मेघा पुढे काही बोलणार तेवढ्यात श्वेताने उजवीकडे वळून पाहिले. भाई ये, मेघाचा कॉल आहे. राजीव स्क्रीनवर दिसणार या अपेक्षेने पुन्हा आनंदी चेहरा, आतुरलेली नजर. श्वेता, मिस जोशींना सांग आय एम बिझी. गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाही. मैवून डीलचं फायनल डिस्कशन उद्या आहे. त्याचा चिडका स्वर ऐकू आला. दुरूनच. स्क्रीन समोर आलाच नाही अन हिचा हिरमोड, पण पुन्हा रागही तेवढाच. श्वेता, तुझ्या भाईंना सांग की रिकामी मी पण नाही. इथेही टेक्नोसिस आणि सिरीन ग्रुपचं काम सुरू आहे. मीही बिझीच आहे. आणि या दोघांना अचानक काय झाले या संभ्रमात श्वेता एकदा स्क्रीनवरील मेघाकडे आणि एकदा दारात उभ्या असलेल्या राजीवकडे डोळे विस्फारून पाहत होती. श्वेता, ते दिसतच आहे. दिवसभर ऑफिशियल मेल्स येत असतात, पण लोकांना एक फोन कॉल करायला वेळ नसतो. त्याचा कोपऱ्यातून येणारा त्रासिक स्वर. श्वेता, ते काय आहे ना, आम्हाला ऑफिशियल मेल्सच करता येतात. CFO साहेब मेल करून काम आमच्या डोक्यावर टाकतात आणि आम्ही इथे बसून ती पूर्ण करतो. फोन कॉल्स हवेतच कशाला? फक्त ऑफिशियल डिस्कशनच तर करायचंय ना, मग मेल्सच ठीक आहेत. तिचेही ठणकावून सांगणे. राईट श्वेता, मिस जोशींनी मला फोन करायची काय गरज आहे? पण जियाशी तासन तास बोलायला वेळ आहे त्यांच्याकडे.
हो का? मग श्वेता, तुझ्या भाईंना विचार. रोज रात्री आर्याशी अर्धा तास गप्पा कोण करतं? मी तिथेच बसलेली असते, पण आम्हाला कोण विचारणार? श्वेता, राजीव पुढे काही बोलणार तितक्यात, भाई बस, तुम्हाला दोघांना जे काही बोलायचं आहे ते एकमेकांना फोन करून सांगा प्लीज. मी मध्ये पडणार नाही. मेघा प्लीज, नंतर बोलूया. बाय करत श्वेताने कॉल डिस्कनेक्ट केला आणि रागात राजीवकडे पाहत होती. तोही तेवढ्याच रागात तिथून निघून गेला आणि श्वेता बुचकाळत, हे नक्की काय झालं? व्हॉट्स हॅपनिंग? एवढा राग? भाईला काय झालं? अँड मेघा, ती पण चिडली आहे. हे दोघे खरंच होपलेस आहेत. 2 दिवस राजीवचा मूड ऑफ आहे असं जाणवलं. मला सारखा मेघाला मेसेज करायला सांगत होता, हेल्थ ठीक आहे ना, लंच झाला का, वेळेवर घरी जा. मी मेघाला मेसेज करते आहे आणि मेघा पण ग्रेट. सेम प्रश्न राजीव बद्दल मला विचारते आहे. कार्टून आहेत दोघे. मला वाटलं काहीतरी बिनसलं आहे. म्हटलं समोरासमोर बोलले की शांत होतील, तर हे तर अजूनच भांडले. आय जस्ट डोंट अंडरस्टँड, यांचं काय करायचं? राजीव जियाला फोन लावत होता. साधारण गेल्या 20 मिनिटात 5 वेळा नंबर डायल केला. बिझी फोन. असू दे, आर्याशी तरी बोलून घेतो. न राहवून मेघाचा नंबर फिरवला. पुन्हा तेच बिझी रिंगटोन. इथे मेघाच्या फोनवर राजीव अंकल कॉलिंग दिसत होते, पण जियाचा फोन कट करता येईना. आणि तिकडे वैतागलेला राजीव. व्हॉट्स हॅपनिंग? जिया पण बिझी, मेघाचा फोन पण बिझी. नक्कीच एकमेकींशी बोलत असणार. 25 मिनिटे किती बोलतात? बट आय ऑल्सो वॉन्ट टू टॉक. बदमाश जिया. कळत आहे की डॅडचा फोन येत आहे, तरी आंटीचा फोन डिस्कनेक्ट करायला नको. आणि मेघाने तर मला इग्नोर करण्याचा पक्का इरादा केला आहे. ना जियाशी बोलता येते ना आर्याशी, आणि मेघाला तर काय बोलायचेच नाही. एक फोन स्वतःहून करता येत नाही, फक्त भांडता येतं. मैं तेनू समझावा की ना तेरे बिना लगदा जी. ओ, हे सॉन्ग अभिसाठी आहे का? श्वेताने मोबाईलवर मोठ्याने लावलेले गाणे राजीवच्या कानावर पडले. नुकतंच डिनर आटोपून दोघे पुढचे काम संपवायला त्याच्या रूमच्या स्टडी टेबलवर बसलेले. हे गाणं तर तुझ्या आणि मेघासाठी आहे. परफेक्ट सॉन्ग फॉर युअर सिच्युएशन. मेघा लांब आहे, पण आता राजभाईचे मन काही लागत नाही. बदमाश, चुप. हसू तर आले त्याच्या चेहऱ्यावर, पण लपवत श्वेताला टपली मारली. भाई, हे काय आहे? मेघाशी का बोलला नाहीस? छोड ना श्वेता, तिला तरी माझ्याशी कुठे बोलायचे आहे. लिव्ह इट. व्हॉट इज दिस? हे टिपिकल कपल सारखे भांडत आहात? ये क्या माजला है जनाब? तिचा भुवया उडवत प्रश्न. शट अप श्वेता. कपल काय कपल? आय जस्ट डोंट अंडरस्टँड. मेघाकडे सर्व डिपार्टमेंट्समध्ये मीटिंग्स करायला वेळ आहे. प्रकाश सरांशी डिस्कशन करायला वेळ आहे. फायनान्स आणि टॅक्स टीम सोबत चिटचॅट करायला वेळ आहे. जियासाठी वेळ आहे. फक्त मला फोन करायला वेळ नाही. मेघाकडे माझ्यासाठी वेळच नाही. त्याने माझ्यासाठीवर दिलेला जोर आणि श्वेता खळखळून हसायला लागली. ओ गॉड, भाई, यू आर सिरियसली इन लव्ह. इनफ श्वेता. लव्ह काय? मेघा माझा विचारही करत नाही. एवढे असते तर एक कॉल नक्कीच केला असता. मेघा कॉल करते, रोज करते, पण जियाला. भाई, यू आर जेलस. तुझ्यापेक्षा जास्त महत्त्व जियाला मिळत आहे. आणि मेघाचा पण हा खोटा खोटा राग याचसाठी आहे की तू तिच्याशी न बोलता आर्याशी गप्पा मारतो. ओ गॉड, सिरियसली, युनिक कपल आहात. देअर इज नथिंग युनिक. इट इज भाई. तुमच्याही नकळत तुम्ही एकमेकांच्या मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. मुलांशी रोज बोलणे हे रुटीन झाले आहे. डोंट यू फील की तुमच्या रिलेशनशिपमध्ये अजून एक पुढची पायरी तुम्ही चढला आहात? तू कालच म्हणालास की जिया मेघासोबत खुश आहे अँड आर्या लाईक्स यू. इट्स ग्रेट ना? हो, तेही आहेच. राजीव विचारात हरवलेला. देन, अँड एक सांगू का भाई,
ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्याशीच आपण असे हक्काने भांडतो. अब समजदार को इशारा काफी है. ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत मिश्किल हसत होती. झालं तुझं? काम करा, उद्या फायनल डिस्कशन आहे. काम संपवून श्वेता निघून गेलेली आणि आता राजीव एकटाच. मी उगाच भांडलो ना. मी जरा जास्तच हक्क दाखवतो मेघावर. पण मेघाही आज चिडल्या होत्या. पण आय शुड से सॉरी. मेघाचा नंबर डायल करणारच होता की तितक्यात फोन वाजू लागला. मेघा कॉलिंग आणि चेहऱ्यावर आनंद, आश्चर्य आणि किंचित भीतीही. फोन उचलला पण कुणीच बोलेना. काय बोलावे सुचेना. झोपला नाहीत? तिचा हळुवार आवाज. नाही. तितकाच जड स्वर. का? वॉज वेटिंग फॉर युअर कॉल. काहीही. तुम्हाला काय स्वप्न पडलं का मी कॉल करणार आहे? स्वप्न नाही, पण मी रोज वाट बघत होतो तुमच्या कॉलची. आणि मी आजही फोन केला नसता तर? सेम उत्तर. आय विल बी वेटिंग. मग वाट बघत बसण्याऐवजी स्वतःहून कॉल करायचा ना. मला वाटलं यू आर इग्नोरिंग मी आणि मग आय शुड नॉट ट्रबल यू. जर तुम्हाला बोलायचंच नसेल तर इट्स बेटर की वी डोंट टॉक. मी का इग्नोर करेन? आणि मला तर बोलायचं होतं ना. मी किती वाट पाहिली तुमच्या फोनची. हुंदका दाटून आलेला पण थोपवला. रिअली? का? का म्हणजे काय? मैवून डीलचं काय झालं? अजून काही नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं का? ऐकायचं होतं मला सगळं. ओ, ऑफिसच्या कामाबद्दल? मग ईमेल करू का? गंभीर आवाजातही मिश्किलता डोकावलेली. गप्प बसा. संध्याकाळी भांडून पोट नाही भरलं का? अजून भांडायचंय म्हणे ऑफिशियल ईमेल्स. आगाऊ कुठचे. सॉरी. कान पकडू का आता? नाही नको. पण पुन्हा असं भांडायचं नाही. रडवलंत तुम्ही मला. का रडलात? माहित नाही का? मी फोनची वाट पाहिली. तो तर तुम्ही केलाच नाही. मेसेज पण नाही. नुसते ऑफिस मेल्सवरून टू डू लिस्ट पाठवत होतात आणि उगीच काहीही मिस्टेक्स हायलाईट करत होतात. आणि आज श्वेतासमोर भांडलात. सोमवारी रात्री नीट बोललात आणि अचानक असे विचित्र वागत आहात. मग वाईट नाही का वाटणार? आवाज रडवेला झालाच आणि तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळू लागले. गॉड, शी इज क्राईंग. राजीव, यू आर इडियट. रडवलंस मेघाला. व्हॉट शुड आय डू? कानावर पडणारे ते सुरसुर आवाज आणि त्याच्या जीवाची घालमेल. शांत व्हा मिस जोशी. प्लीज. आय एम सॉरी. मी मुद्दाम नाही केलं. सॉरी ना. प्लीज. तिचे मुसू चालूच होते. मेघा, मी काय करू? यार, या अजून रडत आहेत. कसं समजवायचं? एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज रडू नका. प्लीज. मेघा, डोंट क्राय. अन तिचा आवाज अचानक बंद. श्वास रोखून धरलेला. अश्रूही थिजलेच त्या क्षणापुरते. राजीव आत्ता काय म्हणाले? मेघा, खरंच माझं नाव घेतलं का? नाही, मी चुकीचं ऐकलं असेल. मिस जोशी, तुम्ही काहीही पनिशमेंट द्या. बोला, काय करू? काय? अजूनही कानात मेघा नाव रुंजी घालत होते. आय एम सॉरी. इट्स टोटली माय मिस्टेक. व्हॉट कॅन आय डू टू मेक इट राईट? नाही, काही नको. चूक माझी पण होती. जाऊ दे ना, विसरून जा. आय थिंक आपण दोघेही विचित्रच आहोत. जसे आई म्हणते, तुझ्याशी जमेना आणि तुझ्या वाचून. पुन्हा चूक. डोळे गच्च मिटून घेतले. व्हॉट? तुझ्या वाचून काय? त्याच्या आवाजात अचानक अधीरता. नाही, काही नाही. गुड नाईट. घाबरून फोन कट केला. मेघा, बावळट, काहीही काय बोलत होतीस? पण अडवलं स्वतःला. आय होप राजीवना मराठी म्हणी तेवढ्या काही येत नसतील. असंही त्यांचं मराठी तसं बेसिकच आहे. नाही, त्यांना म्हणी येत नसतीलच. राजीव आता श्वेताने सजेस्ट केलेलं गाणं ऐकत होता. मेघा,
तुझ्याशी जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. तुम्ही पूर्ण नाही सांगितलं, बट आय हॅव गुगल. तुम्हाला काय म्हणायचे होते ते समजले मला. माझ्याही फीलिंग्स सेमच आहेत. मैं तैनू समझावा की ना तेरे बिना लगदा जी.